श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, तुमच्या आयुष्यात जर कुठल्या अडचणी असतील, म्हणजे जर तुम्हाला कुठली एखादी इच्छा असेल जी खूप वेळा प्रयत्न करूनही जर पूर्ण झाली नसेल, तर स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण तुम्ही नक्कीच करून बघा. त्या अतिशय प्रभावी ग्रंथ आहे, अतिशय लहान ग्रंथ आहे आणि तितकाच प्रभावी ग्रंथ आहे. कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त गुरूंचाच एक अवतार म्हणून त्यांची मान्यता आहे. आणि गुरुदेव दत्त यांची ज्यावेळी आपण सेवा करतो, उपासना करतो, त्यावेळी आपल्याला नक्कीच गुरु आपल्या कितीही मोठ्या अडचणी असतील तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी नक्की मदत करतात. तर बघा, अतिशय लहानसं हे पारायण आहे, तुम्ही 1 दिवसात सुद्धा करू शकता. तर हे पारायण 1 दिवसाचं कसं करायचं याचं मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. पण तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणती सेवा करता हे सांगा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ. तर आता 1 दिवसाचं पारायण कसं करायचं. तर आता कसं आहे की पारायण तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता, गुरुवार असू द्या किंवा आणखी कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला जमेल किंवा ज्या दिवशी तुम्हाला सोयीचं वाटेल त्या दिवशी तुम्ही पारायण करू शकता. तुम्ही आदल्या दिवशी मांडणी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ग्रंथ वाचायला सुरुवात करा. तर हा जो श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे ना, याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. तर आता एक मांडी पारायण करायचं जर असेल तर 1 ते 21 अध्याय एकाच वेळी बसून वाचणे, मध्ये न उठता वाचणे, म्हणजे एक मांडी पारायण करणे असा त्याचा अर्थ होतो. पण जर काही लोकांना तब्येतीमुळं किंवा आणखी कोणत्या कारणामुळं इतका वेळ बसणं शक्य होणार नसेल तर ते मध्ये उठू शकतात. मग तुम्ही थोडं वाचन केल्यानंतर, आणि अतिशय बघा खूप लहान अध्याय आहेत हे, तर तुम्ही अगदी सकाळी जरी अगदी ठरवलं की 1 दिवसाचं पारायण तुम्ही करायचं ठरवलं आणि सकाळी मांडणी केली किंवा अगदीच तुम्हाला मांडणी करायची नसेल तर देवासमोर बसून देवासमोर एक पाट ठेवा आणि त्यावरती एक कापड अंथरा आणि तिथे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तुम्ही हा ग्रंथ, अतिशय प्रभावी ग्रंथ आहे बघा हा, तर हा ग्रंथ ठेवा आणि तसं तुम्ही वाचन केलं तरीही चालण्यासारखं आहे. तर 1 ते 21 अध्याय आहेत. तर 1-2 अध्याय फक्त मोठे आहेत, नाहीतर बाकीचे अध्याय सगळे लहान आहेत. अतिशय सोपी भाषा आहे आणि जर वाचन केलं तर बघा तुम्ही, इतका प्रभावी ग्रंथ आहे ना, आजपर्यंत कितीतरी लोकांना याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही सुद्धा या गोष्टीचा अनुभव घ्या. म्हणजे तुमची कुठलीही इच्छा असेल बघा की पैशासंबंधी म्हणा, तुम्हाला नोकरी वगैरे लागावी म्हणून, तुम्हाला स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही ती इच्छा संकल्पामध्ये स्वामींना बोलून दाखवा आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नक्कीच याचं पारायण करा. त्याच दिवशी संध्याकाळी उद्यापन जर 1 दिवसाचं तुम्ही पारायण करणार असाल तर बघा अशी कितीतरी लोकं आहेत जी 1 पारायण करतात, 5 पारायणं करतात, 11 पारायणं करतात, 51, 108 कितीही पारायणं करतात. मी स्वतः 108 पारायणं केलेली आहेत. पण तुम्ही जर पहिल्यांदा करणार असाल तर अगदी 1 दिवसाचं पारायणसुद्धा करू शकता. अतिशय प्रभावी ग्रंथ आहे, तुम्हाला स्वतःला अनुभव येईल आणि नंतर तुम्ही तुमच्या इच्छेनं स्वामी सेवेमध्ये नक्कीच येऊ शकता. आजपर्यंत जर तुम्ही स्वामी सेवा करायची इच्छा आहे पण कोणती करावी हे जर कळत नसेल तर बघा, श्री स्वामी समर्थांचं हे चरित्र सारामृत हा अतिशय लहान आणि तितकाच प्रभावी ग्रंथ आहे. गुरुचरित्र पारायणा इतकाच हा प्रभावी ग्रंथ आहे आणि अतिशय लहान आहे. तुम्ही ह्या ग्रंथाचं नक्कीच पारायण करा, संकल्प करा आणि संकल्पामध्ये तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना बोलून दाखवा आणि ह्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करा. संध्याकाळी नैवेद्य दाखवा, यथाशक्ती दानधर्म करा आणि तुम्ही उद्यापन तुमच्या पद्धतीनं करू शकता. अगदी कोणी जेवायला घालू शकता किंवा गरजवंताला तुम्ही दानधर्म करू शकता. आणि
अतिशय साध्या पद्धतीनं तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकता. पण ह्या ग्रंथाचं पारायण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मांसाहार वगैरे नसावाच, कारण नसतोच. स्वामी सेवेमध्ये मांसाहार नाहीच चालत आहे. आणि शिवाय की तुम्ही कांदा लसूण वगैरे तुम्हाला हेही गुरुचरित्र पारायण सारखं हेही पाळण्याची गरज नाही. उपवासच करावा असंही नाही. तुम्ही उपवास न करता सुद्धा या ग्रंथाचं पारायण करू शकता. एक मांडी पारायण करू शकता. नक्कीच बघा तुम्ही ह्या स्वामी पुण्यतिथीला नक्कीच एक मांडी पारायण करून बघा. तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही महिन्यात करू शकता. त्याचा प्रभाव खूप मोठा आहे.